महत्वाची बातमी. पटेल तटकरेंच्या मुख्यमंत्री भेटीचं कारण अखेर समोर आहे. एका पत्रामुळे राष्ट्रवादीचे दोनही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले असं कळतंय. 13 तारखेचं राष्ट्रवादीतील अंतर्गत पत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलंय. पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शिफारस आहे. पक्षातीलच प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे शिफारस केली आहे. 8 कारणं देऊन पार्थ पवार मंत्री होणं का गरजेचं आहे याचा खुलासा ते करतायत. या पत्रानंतरच पटेल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवार यांची तक्रार केली अशी सूत्रांची माहिती आहे. अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून. मीनाक्षी, या सगळ्यामागे नेमकं काय तथ्य आहे? यावेळी ज्या पद्धतीत आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरती आता विस्तारित करण्यासाठी आणि पक्षातील सर्व मान्य युवा जे नेतृत्व करणारे खासदार पार्थ पवार यांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा अशी मागणी करणारं एक महत्वपूर्ण पत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहिरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना हे लिहिलेलं आहे. खरं तर 13 जुलै 2026 हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि या पत्रामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. कारण उदयकुमार आहेत यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे की आगामी काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि अशी सगळी चर्चा सुरू असताना या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय स्तरावरती आपण पाहतोय की पक्षाची ताकद खऱ्या अर्थानं जे आहे ते वाढवण्यासाठी पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याची पक्षाने करावी आणि 23 जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर त्या सगळ्याच प्रस्तावावरती एकूणच स्पष्ट मत जे आहे ते मांडण्यात आलेलं आहे. खरं तर खरे अनेक मुद्दे आहेत. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरणात बदल झालेला आहे आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खरं तर फेरबदल जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रीय स्तरावरती होणार असल्याचं म्हटलं जाते आणि तसंच विश्वास जो आहे तो आहेर यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पक्षाची ज्या पद्धतीत विचारधारा आहे आणि या विचारधारेवरती आपण पाहतोय की वेगवेगळे तर्कवितर्क जे आहेत ते सध्या लावले जात आहेत आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय की हा पत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं पक्षातील एका मोठ्या पदाधिकाऱ्यांना या सगळं पत्र जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्र देऊन ही शिफारस केलेली आहे. खरं तर या पत्रातून जे आहे ती 8 कारणं जी आहेत ती पार्थ पवार मंत्री होणं जे आहे याचा खुलासा देखील त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या पत्रामुळे जे आहे ते सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी मुख्यमंत्र्यांची ही मंगळवारी रात्री भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती आता सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे. लागवली अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.